नमस्कार, मी सोनालीज मराठी रेसिपी मध्ये तुमचे स्वागत। आज मी बनवणार आहे ड्रायफ्रुट्स लाडू, तेही साखर किंवा गूळ न वापरता। त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आता आपण बघूया। 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 5 ते 6 चमचे तीळ, सुके अंजीर 4 बारीक चिरून घेतले आहे, खिसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, 50 ग्रॅम मगजबी, 50 ग्रॅम अक्रोड, भोपळ्याची बी 50 ग्रॅम, अर्धा किलो खजूर, तूप 4 ते 5 चमचे, वेलची पावडर अर्धा चमचा। कढईमध्ये 2 चमचे तूप घालून सर्वात आधी बदाम भाजून घेऊया। 1 ते 2 मिनिट हे आपण बदाम भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, हे बदाम आता भाजून झालेले आहेत। हे आता एका परातीमध्ये काढूया। आता काजू भाजून घेऊयात। काजू देखील आपल्याला 1 ते 2 मिनिट हलके असे भाजून घ्यायचे आहे। काजू आता भाजून झालेले आहेत। आता आपण हे परातीमध्ये काढूया। आता कढईमध्ये 1 चमचा तूप घालून अक्रोड भाजून घेऊयात। हे देखील 1 ते 2 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया। अक्रोड भाजून झालेले आहेत, हे आपण परातीमध्ये काढू। आता मगजबी आणि भोपळ्याची बी आपण एकत्रच भाजून घेऊयात। हे देखील भाजून झालेले आहे, परातीमध्ये काढून घेऊया। आता तीळ भाजून घेऊयात। हे बघा, तीळ असे तडतडायला लागले की तीळ हे काढायचे आहेत। आता खोबरं भाजून घेऊयात। खोबरं असं छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा, आता हे काढूयात। सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेतल्यामुळे चवीला छान होतात आणि जास्त दिवस टिकतात। त्यामुळे सर्व ड्रायफ्रुट्स छान भाजून घ्यायचे आहेत। आता हे सर्व ड्रायफ्रुट्स पूर्ण थंड होऊ देऊयात। ड्रायफ्रुट्स थंड झालेले आहेत। आता आपण मिक्सर मधून वाटून घेऊया। सर्वात आधी बदाम, काजू आणि अक्रोड वाटून घेऊयात। हे बघा, मी असं जरा जाडसर असं वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला जर खूप बारीक हवे असेल किंवा खूप जाड हवे असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने वाटू शकता। आता उरलेले सर्व ड्रायफ्रुट्स घालून वाटून घेऊयात। हे बघा, हे देखील मी जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता हे यामध्ये घालून सर्व मिक्स करून घेऊयात। असे 2 चमच्याच्या सहाय्याने पूर्ण खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तूप घालून चिरलेले अंजीर भाजून घेऊयात। अंजीर 1 मिनिट भाजून झाल्यानंतर यामध्ये खजूर घालूया। हे बघा, खजूर मधले मी बी काढून घेतलेले आहेत। अशा प्रकारे बी काढून हे खजूर पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला मऊ करायचे आहेत। हे बघा, मऊ झाल्यानंतर आपण हे सर्व मिक्स केलेले ड्रायफ्रुट्स घालूया। आता यामध्ये वेलची पूड घालून हे सर्व मिक्स करून घेऊ। हे बघा, खजूर मध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे। आता कढई खाली घेऊन हातानेच हे सर्व मिक्स करूया। हे बघा, हे सर्व असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, हे सर्व एकजीव झालेले आहे। आता आपण लाडू करायला घेऊयात। याचे छोटे छोटे असे लाडू वळायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे हे लाडू वळून घेऊया। हे बघा, दाखवलेल्या साहित्याप्रमाणे 35 लाडू वळून झालेले आहेत। हे बघा, लाडू किती छान दिसतायत। चव देखील याची खूप छान झालेली आहे। तुम्ही देखील हे लाडू नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।